नमस्कार सर्वांना। तर आज मी उपवासाची खांडवी बनवते वरी तांदळापासून। तर पहा इथे आपले नारळाचं दूध झालेलं आहे काढून। तर आता ह्याच्यामध्ये 1 वाटी मी बारीक किसून घेतलेला गूळ आहे, तर ह्याच्यामध्ये टाकूया। आणि आपल्याला दूध गरम वगैरे करायचं नाही आहे, गूळ विरघळेपर्यंत असंच ठेवून द्यायचं। थोड्या वेळाने हे पूर्ण विरघळून जाईल। त्याच्यानंतर मग आपण दुसरी तयारी करूया। तर पहा इथे एक मी वरीचे तांदूळ घेतले आहेत, हे रात्री मी धुवून ठेवून सुकत लावले होते, हे सकाळी पूर्णपणे सुकलेले आहेत। तर आपल्याला 1 वाटी हे आता मिक्सर लावून भरडून घ्यायचं, म्हणजे ह्याचा रवा बनवून घ्यायचा आपल्याला। तर मी आता ह्याच्यामध्ये घालून घेते, अर्धे घालते। तर आता मिक्सरला छान रवा करून घेऊया आपण ह्याचा। तर पहा इथे आपला एक बॅच वाटून झालेली आहे, असा रवाळ आहे बघा, हा बघा। तर असा दुसरा पण आपल्याला असाच वाटून घ्यायचा आहे। आता इथे आपण एका भांड्यात काढूया, दुसरं पण असं मिक्सरला लावून घेऊया। तर पहा इथे आपला संपूर्ण आता वाटून झालेलं आहे भरड, हे पहा। तर आता आपलं दुधामध्ये गूळ विरघळल्यानंतर बाकीची तयारी करूया। हे पहा आपलं आता इथे रवा हा पूर्ण आपण 1 वाटी पूर्ण भरून असा झालेला आहे वरपर्यंत। हे 2 वाटी नारळाचं दूध तुम्हाला दाखवण्यासाठी मी याच्यात गूळ मी विरघळून घेतलेला आहे। थोडासा कलर चेंज झाला आहे दुधाचा। हे थोडंसं आपल्याला गार्निशसाठी आहे, खोबरं आहे, ही वेलची पावडर आहे थोडी, त्याच्यात थोडेसे काजूचे तुकडे आहेत, ते आपण रवा शिजवताना घालू त्याच्यामध्ये, आणि चिमूटभर मीठ आहे। तर आता आपण बनवायला सुरुवात करूया। दूध एका वाटीत एकत्र करून घेऊया। त्याच्यामध्ये ही वेलची पूड घालून घेऊया। चला तर आता गॅसकडे जाऊया आपण। तर पहा इथे आपला पॅन गरम झालेला आहे, याच्यामध्ये मी आता थोडंसं तूप घालून घेते। हा पोहे खायचा चमचा आहे आपला, हे 4 चमचे मी तूप घालून घेते। लागेल तसं आपण नंतर घालू, थोडं पसरून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये मी आपला रवा घालून घेते वरईचा, याला छान आता भाजून घेऊया आपण, थोडासा कलर बदलेपर्यंत। जास्त याला लालसर करायचं नाही, असं मंद गॅसवर छान भाजून घ्यायचा। तूप लागलं तर थोडं टाकायचं ह्याच्यावरती, तसं आपल्याला भाजता भाजता अंदाज येतो या रेसिपीला। कारण मी आपले छोटे चमचे मोजून घेतलेले आहेत, मोजूनच घ्यायचं म्हणजे आपल्याला बरं पडतं ते। 1 वाटी आहे रवा, तरी पण बघा किती ह्याच्यामध्ये जास्त दिसतं ना। आता अजून थोडं आपण 1 चमचा तूप घालूया याच्यामध्ये। अशा प्रकारे मी सर्व भाजून घेते। तर बघा आपला रवा सगळा छान भाजत आलेला आहे, तरी पण मला अजून ह्याच्यामध्ये 1 चमचा तूप घालायचं आहे, म्हणजे आता आपले एकूण 5 चमचे तूप झाले। थोडंसं मी आता याला परतून घेते। बघा इथे आपला रवा छान याचा कलर तांबूस झालेला आहे। तर आता ह्याच्यामध्ये आपण ना थोडे मी काजू क्रश करून घेतलेले आहेत, ते थोडे टाकूया, ते पण चांगले भाजून होतील याच्यामध्ये। रवा गरम असताना त्यात टाकले ना की ते काजू पण भाजून येतात। काजू, बदाम, पिस्ता तुम्हाला काय याच्यामध्ये जे काय आवडत असेल ते तुम्ही ह्याच्यात घ्या। दूध घालून घेऊया हळूहळू। एकदम घालायचं नाही, हातावर येईल तुमच्या वाफ।
थोडंसं फिरवून घेऊया आपण हे. गुठल्या होऊ देऊ नका याच्या. मोडून घ्या गुठळ्या होत असतील तर. बाकीचं दूध पण आपण याच्यामध्ये घालून घेऊया. त्याचं प्रमाणच तेवढं आहे हे. आता याची एक आणखीन चव वाढवण्यासाठी मी याच्यात काय करते, एक नेसलेचं 10 वालं दुधाचं पॅकेट आहे हे मी याच्यामध्ये घालते. आणि हे आपलं चिमूटभर मीठ. आता हळूहळू ढवळत घ्यायचं. थोडंसं मी दूध सुकलं की याच्यावर आपण झाकण ठेवूया. सगळं सारख्या चांगल्या कडा बाजूच्या बघायच्या, कडांना चिटकतं ते. सर्व एकत्र करून घेऊया. आता याच्यावर थोडंसं आपण झाकण ठेवूया. दोन मिनटं झाकण ठेवूया. नंतर पाहूया. बघूया आपण झाकण काढून 2 मिनटं झालेली आहेत. दूध छान सुकलेलं आहे आपलं. आता काय करते मी, हे आता काढून घ्यायच्या आधी मी अजून फक्त 1 चमचा मी याच्यामध्ये तूप टाकते. जसं आपण शिरा कसं बनवतो, वरून तूप टाकतो उतरता उतरता, तसंच मी ह्याला करते. पुन्हा हे एकदा मिक्स करून घेऊया आपण. छान असा त्याचा गोळा झालेला आहे. हे बघा, अशा वड्या पडतील की नाही छान आपल्या. छान असा गोळा व्हायला पाहिजे. हे बघा, हे एकत्र पण झालेलं आहे छान मिक्स. तर आता आपण गॅस बंद करूया आणि हे वड्या ताटात काढून घेऊया. वड्यांचं मिश्रण हे याला खरं म्हणजे खांडवी म्हणतात. वरी तांदळाची खांडवी. कोणी याला भगर राईस पण म्हणतात. प्रमाण मी कसं घेतलेलं पाहिलं ना तुम्ही. एकाच वाटीने मोजून घ्यायचं. म्हणजे तुम्ही कोणतीही वाटी घ्या, सेम ती रव्याला पण वाटी, दुधाला पण तीच वाटी आणि गूळ पण त्याच वाटीने मोजून घ्या. 2 वाट्या फक्त नारळाचं दूध आहे, बाकी 1 वाटी गूळ आहे आणि 1 वाटी हा दळलेला रवा आहे, आपले वरीचे तांदूळ. तर चला मी आता हे मिश्रण ताटात काढून घेते. गॅस बंद करूया. झाकण ठेवते. हे बघा, ताटाला मी तूप लावून घेतलेलं आहे. आता आपले हे मिश्रण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि हे थापून घेऊया. हे करून घेते आणि मी तुम्हाला दाखवते. हे बघा, मिश्रण मी ताटाला लावून घेतलेलं आहे. आता याच्यावर थोडंसं सुकं खोबरं आपण हे घालूया. सुकं खोबरं नाही, सॉरी, ओलं खोबरं. हे सगळीकडे असं पसरून घ्यायचं. आता हे चांगलं थंड होऊ द्या. त्याच्यानंतर मग आपण याच्या वड्या कापून घेऊया. थोडंसं असं एक खोबरं दाबून घ्यायचं. तर थंड करून घेते वड्या, नंतर मग कापूया थंड झाल्यावर. तर पहा, इथे आपल्या सर्व वड्या कापून झालेल्या आहेत. मी तुम्हाला काढून दाखवते. हे बघा, छान वड्या पडल्या आहेत मस्तपैकी. तर आता आपण सर्विंग प्लेटमध्ये काढूया, मी तुम्हाला दाखवते. तर आता मी पण टेस्ट करून बघते. वा, फारच सुंदर झाली वडी. तुम्हाला पण आवडेल बघा, तुम्ही करून बघा. या अशा उपवासाच्या रेसिपी मी तुम्हाला, कोणती पाहिजे रेसिपी मला सांगा कमेंटमध्ये, मी बनवून दाखवीन तुम्हाला. भरपूर आहेत अशा रेसिपी उपवासाच्या. तर आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.